मला वाटतं पहिल्यांदा मैदानात गोधडी घेऊन 1.5 ते 2 तास बसला होता आणि तरी सुद्धा म्हणजे सेमी पास झाला आणि फायनलमध्ये 2 नंबर केला. हा मोठी गोष्ट आमच्यासाठी आज. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक आणि विशेष म्हणजे आज सुंदर उर्फ कॉकटेल हा माळशिरसच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. त्याच्या समवेत मानगरकरांचं वादळ पळालं होतं. दादा काय सांगाल, मैदान कसं झालं? मैदान रास्त झालं एकदम म्हणजे जे नियम घालून दिले त्या नियमानुसार झालं. बरं बरं. आणि पायरा कसा जुळून आला होता? पहिरा म्हणजे आता कॉकटेल जसं म्हणजे आता दुखण्यातून पळायला लागलं तसं पहिरे चांगलेच होतं ते. त्यामुळे आटील ड्रायव्हरने फोन केला की आपली गाडी पळवायची आणि गाडी पळवावं लागेल. चालेल म्हणलं, काय अडचण नाही. त्यांना होकार दिला लगेच, आपण असं नाही म्हणलं नाही. कारण वादळ पण सध्या फॉर्ममध्येच आहे. त्या फॉर्ममध्ये असल्यामुळे गाडी चांगली पळाली आमची. काय आणि सुंदर उर्फ कॉकटेल पण चांगला फॉर्ममध्ये पळतोय, अतिशय सुंदर अशी जोडी पळते. आगामी मैदानात दिसेल का? 100% आगामी मैदानात दिसेल. कारण की अटी तटीची लढत आहे, सेमीमध्ये लढत बघायला मिळते, गटामध्ये सुद्धा मिळते बघायला. काय सांगाल त्याच्या? आमचं सेमी म्हणजे सगळ्यांनी पाहिलं. सेमी आमचा एकच होता, त्यात लखन पण होता, मथुर होता, बुंगा होता, पाखरे होता. म्हणजे फायनल असल्यागतच म्हणजे सेमी होता. त्यामध्ये आपली गाडी राहिली यात मोठं समाधान आहे. आणि त्या पण गाड्या सुंदर अशा पळाल्या. त्या पण गाडी एकदम छान गाड्या पाहिल्या. म्हणजे 8 तटीची गाडी राहिली आपली. खरंच हिंद केसरी मैदानामध्ये खरंच अटी तटीची लढती पाहायला मिळतात. आजच्या गाड्यांची संख्या पाहता, प्रेक्षक पाहता कसं वाटलं हे मैदान? प्रेक्षक पण चांगलं होतं आणि मैदान पण एकदम युज झालं. गाड्या त्या पट्टीने आल्या आणि पहिरे पण सगळे चांगले पहिरे, जेणेकरून प्रत्येकाला हिंद केसरी म्हणजे गुलाल राहायचं ह्या हिशोबाने सगळे आले होते. पण ज्याच्या नशीब होते त्यात नशीब गुलाल भेटतो तेवढंच नक्की आहे. बब्याबर पण आपण 2च नंबर केला होता. मथुरनी सारेने 1 नंबर केला होता आणि आपण ह्या मैदानात आपला म्हणजे आज पण 2च झाला. बरं. मागच्या वेळेस पण घेतला होता? मागच्या 2 नंबर केला होता. बरं. म्हणजे मागच्या वर्षी सीमी पण कडने पळवला होता आणि फायनल पण कडने पळवला होता. आणि त्या मागच्या वर्षी जोडीदार कोण होता? बब्या, बुलढाणा एक्सप्रेस बब्या होता. आणि ह्या वर्षीचा द्वितीय क्रमांक. ह्या वर्षी पण द्वितीय क्रमांक. ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे बैल आहे ना, 3 दिवस झाले बैल आजारी आहे. बरं. आणि बैल मला वाटतं पहिल्यांदा मैदानात गोधडी घेऊन 1.5 ते 2 तास बसला होता आणि तरी सुद्धा म्हणजे सेमी पास झाला आणि फायनलमध्ये 2 नंबर केला. हा मोठी गोष्ट आमच्यासाठी आज. बैल आता सुद्धा आजारी आहे, तब्येत बरी नाही बैलाची. तुमच्या आनंद अश्रू पिंटू शेट भरपूर खूप काही सांगून जातात. म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तेवढा जीव असतो मालकाचा बैलावरती. आणि आजचं अतिशय सुंदर असं मैदान पण पाहायला मिळालं. आज पब्लिक पण भरपूर होतं. पब्लिकचं कसं कंट्रोल? पब्लिक पण कंट्रोल. आयोजकांचं नियोजन छान झालं. पब्लिक कंट्रोल केलं त्यांनी. कडची गाडीला जास्त त्रास होण्यास पद्धतीने नियोजन केलं आयोजकांनी. छान नियोजन झालं. आणि बाकी काय आगामी नियोजन कशी आहेत? काय आगामी आता आले फलटणकरांचं मैदान 29 पळताना दिसेल. आता मैदानात थोडी दुखापत. पुढच्या महिन्यामध्ये ह्याच ठिकाणी मैदान आहे ओपनचं, इथं येणार का मग पुढच्या महिन्यात? त्या मैदानात तयारी करून आता 2 वेळा 2 नंबर झालाय. त्या हिशोबाने आम्ही आता आणखी चांगलं नियोजन करून आम्ही उतरणार. म्हणजे 1 नंबरचा मानकरी आम्हाला पुढच्या मैदानामध्ये ह्या मैदानात दिसणार. अपेक्षा त्याच्याकडनं तेवढीच 1 नंबर करून द्यावे. शेवटी नशिबाचा भाग आहे. कोण किती पहिऱ्यात पळालं किंवा काय पळालं त्या दिवशीचा विषय महत्वाचा. त्या दिवशी कोण कसं पळेल किंवा कोणती गाडी कशी लागेल त्याच्या महत्वाचा विषय. आज एवढे आनंद अश्रू आलेत, काय सांगाल पिंटू शेट? काय म्हणजे कशामध्ये काय म्हणजे बैल म्हणजे आजकाल बैल आमचा 3 दिवस आजारीच म्हणजे एवढा आजारी की बैल आणायचा का नाही ह्याच्यापर्यंत विषय होता. त्याच्यामुळे बैल म्हणजे आज कोणता बैल गोधडी म्हणजे थोडक्यात माणूस गोधडी घेऊन झोपता त्याच्या अंगावरती गोधडी टाकून जवळ 2 तास बसला होता बैल. त्याच्यानंतर सीमी झालाय. सीमी पास झाला आणि फायनल झाली. त्यामुळे हा विषय आनंद आहे आजचा. आज मालकासाठी पळाला. वा, चला अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा दादा. धन्यवाद. दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्ते, माझं नाव बाळा दायगुडे. काय सांगाल आज वादळच्या आणि कॉकटेल उर्फ सुंदरच्या जोडीच्या विषयी? कशी पळाली जोडी? जोडी काय 1 नंबरच पळाली. आणि विषय म्हणजे आम्ही सेमी निघत होतं, आमची गाडीच निघा नाही. शेवट 9व्या सेमीत गाडी निघली सगळं टॉपचा सेमी निघला. सगळी बैल आपलीच होती पायऱ्यातली. निघला आता काय नशिबाने निघला, आपण काय काढली नाही. नशिबाने निघला, लागली गाडी सेमीला आणि फायनलला पण 2 नंबर केला. लगेच 9व्या सेमीत पळून फायनलला पळाली, 2 नंबर केला. टॉपची गाडी होत्या सगळ्या आपल्या स्वतः. सुंदर अशी लढत झाली का? मैत्रीपूर्ण? हा, मैत्रीपूर्णच लढत झाली म्हणावं लागेल. काय सांगाल, मालक काय म्हणाले मग? मालकांचं काय, मालक खुशीच येतं. खुश येत ना. आता आगामी काय नियोजन असणार आहे? आता पलटणचं नियोजन. पलटणचं सगळ्यांचं नियोजन. पुढच्या महिन्यात ह्याच ठिकाणी मैदान आहे का? इथं येणार का मग 18 तारखेला? मग येणार ना. येणार का? मोठं नियोजन का? कारण मागल्या वर्षी पण राहिलो होतो टॉपचा सेमी काढून इथंच. कितव्या क्रमांकाला मागच्या वेळेस उतरला होता? मागल्या 5व्या नंबरला. 5व्या नंबरला उतरला होता आणि आता द्वितीय. आता पुढचं आगामी चांगलंच नियोजन आता करा. चांगलंच नियोजन. 1 नंबर पर्यंत पोहोचणार. अपेक्षा राहणारच 1 नंबर. ड्रायव्हर कोण होते आज? आटील ड्रायव्हर. कशी चालवली गाडी? ड्रायव्हर म्हणजे काय, ते ईर्ष्येचा हत्यारच आहे. बर. गुलाल फक्त आपला असतो. बर. चला, शुभेच्छा तुम्हाला. आणि विशेष म्हणजे
ही जी जोडी होती ही परत आम्हाला पाहायला मिळेल का मैदान? 100% नक्की भेटणार का? नक्की बरं. विशेष म्हणजे कॉकटेलचा आभार मानलं पाहिजे सुंदरचं. हा. तो बैल आजारी असून सुद्धा आपल्या बैलावर एवढा पळला या. ही आज दोन्ही बैल वादळ असेल कॉकटेल असेल हा. ही आज मालकांसाठी पळाली का? मालकांचं कॉकटेल तर म्हणायचं येईल मालकासाठी पळा, कारण पैरा ह्यो झालेला एक 8 दिवस झालं. आणि विषय म्हणजे बैल तो 4 दिवस आहे बरं तरी तो बैल आज एवढा पळाला बरं 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 हा, आपल्या बैलासोबत. सुंदर असं पळाला. हा. चला शुभेच्छा तुम्हाला दादा, धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं. मी अमर जाधव सोनगाव. काय सांगायला आजचं कसं काय आनंद होता, काय होता? आनंद म्हणजे मागच्या वर्षी बैलाची सुरुवात इथूनच झाली. बर. मागच्या वर्षी पण बैलाने इथं टॉप सेमी काढला होता. बर. इथूनच आमची सुरुवात झाली आणि आज पण बैलाने याच मैदानावर टॉप सेमी काढून बैल फायनलला राहिला. त्यामुळे आनंद आहे. पैरा कसा काय करण्यात आला होता काय? पैरा म्हणजे 1-2 मैदान चालू होता पैऱ्याचं नियोजन आणि आम्ही म्हणजे ठरवून आम्ही इथं पैरा केला होता तो. बरं बरं बरं. आणि इथं कितवा नंबर झाला होता? मागच्या मैदानात इथं 5वा नंबर झाला होता. 5वा नंबर झाला होता. आणि आता बरं जवळपास कितवं मैदान आहे त्याचं सलग गुलालात राहायचं? आता जवळ आमच्या बैलाची 31 म्हणजे मैदानं झाली. त्यातला बैल 26वा मैदानाचा फायनल आहे. 24 31 किती मैदान, किती कालावधीत झाले, किती महिन्यात झाले? 1 वर्षात म्हणजे हिंद केसरी टू हिंद केसरी. हिंद केसरी टू हिंद केसरी म्हणजे माळशिरस. मागचं माळशिरस ते हे आता आत्ताचं माळशिरस. म्हणजे मागच्या वर्षी 5व्या नंबरला हा. आणि आता द्वितीय क्रमांकात हा. ह्या गॅप मध्ये म्हणजे जो 1 वर्षाचा गॅप होता त्यामध्ये 31 मैदानात 31 फायनल, मध्ये 26 फायनल आहे. 26 फायनल आहे. कारण आमचा बैल बिनजोडला पण पळतो ना 26 मुंबईला. मध्ये प्रथम क्रमांक किती आहेत? प्रथम क्रमांक आमचे 5 आहेत. 5 आहेत. आणि इतर क्रमांक? इतर क्रमांक 2, 3 असे आहेत. बरं बरं. आजच्या चालकाच्या विषयी काय सांगाल? तो आमचा काय घरचा ड्रायव्हर आहे आणि ते आमचं ईर्षीचा हत्यार आहे. बैलांपेक्षा आम्हाला ड्रायव्हरवर जास्त भरोसा आहे. बरं बरं बरं. कारण जेव्हा टॉप गाडी कोणत्याही येतात ना तेव्हा आमच्या ड्रायव्हरनं गाड्या काढलेल्याच आहेत. त्यामुळे आम्हाला बैलांपेक्षा ड्रायव्हरवर जास्त भरोसा आहे. चालते दादा, धन्यवाद. आणि तुम्हाला तुमचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.